समची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत। राष्ट्रवादीने देखील आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे। गुरुवारी माजी खासदार संजीव नाईक, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंती यांनी कल्याणमधील विविध प्रभागांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला। बेतुरकर पाडा येथील डॉक्टर पंकज उपाध्याय यांच्या ओम साई युवा प्रतिष्ठान या कार्यालयास भेट दिली। यावेळी प्रमोद हिंदूराव आणि संजीव नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। येणारे 30 दिवस आपण मेहनत घ्यायची असून या मेहनतीचे चीज आपण करायलाच हवे, असे नाईक यांनी सांगितले। यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते उमेश बोरगावकर, संदीप देसाई, गोरख साबळे, गोरख शिंदे, चेतन मामुनकर, तेजस केंबारे, अजय सिंग, प्रदीप उपाध्याय, सतीश महाकाळ, पवन चौबे, सूरज नगोरे, राकेश आदमाने, सुनील व्यापारी, बंडू जगदाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी प्रभाग क्रमांक 29 ठाणकरपाडा येथील समाजसेवक राजा सावंत यांच्या कार्यालयास भेट दिली। ठाणकरपाडा येथील कार्यकर्त्यांशी देखील हिंदूराव आणि नाईक यांनी आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली, तसेच त्यांची मते जाणून घेतली। प्रत्येक प्रभागात इच्छुक अनेक आहेत, मात्र पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन प्रमोद हिंदूराव यांनी केले। यावेळी राजा सावंत यांच्यासह राजश्री विचारे, कुणाल गायकवाड, वॉल्टर फर्नांडिस, सुनील बेंद्रे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।